राहुरी शहरामधील बसस्थानक परिसरामध्ये 23 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करणाऱ्या नाशिक आणि शेवगाव येथील 4 जणांना राहुरी पोलीस पथकाने पकडून गजाआड केले। त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी शहरामधील बसस्थानक परिसरामध्ये 23 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करणाऱ्या नाशिक आणि शेवगाव येथील 4 जणांना राहुरी पोलीस पथकाने पकडून गजाआड केलाय। त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत। 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8च्या दरम्यान 4 तरुण रिक्षामध्ये बसून आले। त्यांनी लोखंडी पाते असलेली धारदार कत्ती जवळ बाळगून परिसरामध्ये दहशत निर्माण केली आणि घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजने, सतीश कुराडे, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने बसस्थानक परिसरामध्ये धाव घेतली। त्या ठिकाणी 4 आरोपी हे रिक्षामध्ये बसून कत्ती जवळ बाळगून दहशत करताना दिसून आले आहेत। पोलीस पथकाने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन जेरबंद केलाय। पोलीस शिपाई प्रमोद सुखदेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम दत्तात्रय सापनर, तसेच प्रेम दत्तात्रय सातनर, ओमकार गोपाल जाधव तसेच रोहित राजू कारंडे या 4 जणांवरती आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय। काहीही कारण चालणार नाही। आपल्या बादशीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर।